तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णुकिती तुझ परोपरी, वर्णुकिती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णुकिती तुझ परोपरी, वर्णुकिती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. चिच्छक्ती जणू तू त्रैलोक्याची, तूच स्वामिनी खरोखरी. तूच स्वामिनी खरोखरी. बर का मने, होळी संदर्भात पूर्वापार चालत आलेल्या 2 वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. हा, मग मला दोन्ही सांग ना. अगं हो सांगते. पद्मपुराणात धुंडा नावाच्या राक्षसीणीची एक कथा आहे बर का. धुंडा? धुंडा. देवा रे, काय घनघोर अरण्य आहे. उन्हाचा साधा कवडसा देखील येत नाही इथे. कसा काय फिरतोस तू या वनात? बाबर, अरे लाकूड फाटा गोळा करायचा तर अशाच घोर वनात यावं लागते बाबा. होय, मग पण इथं माणूस सोडाच, साधं चिटपाखरूही नाही. तुला भीती वाटत नाही रे? नाही बा, आता सवय झाली मला. कर कर कर, लाकडं गोळा कर चल. हा करतो. अरे बापरे, हे केवढं मोठं वारुळ आहे. हे बाबा, हे त्या वारुळाला धक्का बी लावू नको बरं का. का का? कारण त्याच्या आत एक लई भयंकर राक्षसी नाही. तू मला घाबरवायला म्हणतोस नाही? नाही बाबा, तसं नाही. अरे धुंडा नावाची एक राक्षसीन इथं मागची कित्येक वर्ष एका पायावर उभी राहून भगवान शंकरांचं ध्यान करती. अगो बाबो. हा, ती कित्येक वर्ष झाली जागची हल्लेलीच नाही. हा, आणि त्यामुळं तिच्या शरीराभोवती हे वारुळ जमले. बापर, मग सगळंच भयंकर आहे. ऐका नाही. ए चल बाबा, चल इथून. परत इकडे यायला नको. चल चल चल. असं म्हणतो. हा चल 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 जाऊ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. धुंडा, ओम नमः शिवाय. धुंडा. धुंडा, नमः शिवाय. डोळे उघड. मी प्रत्यक्ष भगवान शंकर तुला आशीर्वाद देण्यासाठी आलोय. प्रणाम भगवान.
किती वर्ष वाट पाहायला लावलीत. तुझ्या पापकर्मांच्या राशी नष्ट होऊन पुण्याचा संचय व्हायला तितकी वर्ष आवश्यक होती धुंडा. बोल, तुला काय वर देऊ? देवा, समस्त राक्षसांनी मागितलेला वरच मला द्या. मला मृत्यू नको. धुंडा, जो जन्माला आला त्याला मृत्यू येणारच. ठीक आहे, मग मला माणूस, देव, दानव, प्राणी यापैकी कुणाच्याही हातून मृत्यू येऊ नये. धुंडा, इतकं तप केलंस पण व्यर्थ केलंस. तुझ्या स्वभावात, वृत्तीत तिळमात्रही बदल झालेला नाही. म्हणजे तुझा मृत्यूसमय येताच मृत्यू हा येणारच. मग धुंडा, हा आटापिटा कशासाठी? ते काही नाही. देवा, मला तुम्ही वर देणार असाल तर हाच द्या. जशी तुझी इच्छा. तुझ्या मृत्यूला इतर कुणी नाही तर तूच कारण होशील. धुंडा, तू तप केलंस त्याचं फळ तुला मिळेलच. तुझा मृत्यूदिन पुढे अनेक वर्ष लोक साजरा करतील. शुभम भवतु. इतर राक्षसांप्रमाणे धुंडा ही वरप्राप्तीनंतर माटली. लोकांना त्रास देऊन तिनं जगणं कठीण करून ठेवलं. मग काय, लोक तिच्या त्रासापासून सोडवणुकीचा उपाय विचारायला वसिष्ठ ऋषींकडे गेले. लोक हो, धुंडा राक्षसीला भगवान शंकरांच्या वरप्राप्तीमुळे इतर कुणाकडूनच मृत्यू नाही. मग आम्ही काय करावं वसिष्ठ ऋषी? त्यासाठी तुम्हालाच एक युक्ती करावी लागेल. येत्या फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला तुम्ही एक मोठी होळी पेटवा. धुंडा राक्षसीची प्रतिमा त्या होळीत जाळा आणि जळकी लाकडं हातात घेऊन मोठा ध्वनी करा. तसंच बिभत्स भाषणानं तिची निंदा करा. असं करत सगळ्यांनी तिचा पाठलाग करावा. म्हणजे काय होईल? म्हणजे व्याकुळ होऊन ती होळीतच आपला प्राणत्याग करेल. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. वसिष्ठ ऋषींच्या सांगण्याप्रमाणे लोकांनी केलं आणि खरंच धुंडानं होळीत प्राणत्याग केला. ही मोठी पीडा टळली. म्हणून तेव्हापासून फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी पेटवतात. तिच्या भोवती मोठमोठ्यानं बोंबा मारतात, बिभत्स बोलतात, लहान मुलं ढुमकी वाजवतात. मला अनेकदा असं वाटतं की वर्षाच्या शेवटी येणाऱ्या ह्या उत्सवात वर्षभर मनात साठलेलं मळभ ओकून टाकून नव्या वर्षाला नव्या उत्साहानं सामोरं जाण्यासाठी आपल्यात ही अशी विचित्र प्रथा पडली असं. बरं का मानसी, होळीच्या बाबतीत आणखीही एक कथा सांगतात. कुठली? होलिका नावाची राक्षसी ही प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू या राक्षसाची बहीण. हिरण्यकश्यपू म्हणजे भगवान विष्णूंनी नरसिंह अवतारात ज्याचा वध केला तोच ना? हो, आपला शत्रू भगवान विष्णू याचा नामजप प्रल्हाद करतो म्हणून हिरण्यकश्यपूनं आपल्याच मुलाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यातच एकदा आगीत टाकण्याची शिक्षा दिली. ती बरोबर पाळली जावी म्हणून प्रल्हादाची आत्या होलिका ही स्वतः त्याला मांडीवर घेऊन बसली. तिला वाटलं आपण अग्निशिखा आहोत, म्हणजे आपण वाचणारच, प्रल्हादच जळून खाक होईल. पण झालं मात्र उलटच. प्रल्हादाला जाळायला निघालेली होलिका स्वतःच जळून भस्म झाली. आणि या प्रसंगाचं स्मरण म्हणून होळीचा सण साजरा करतात. चला चला, उतरा उतरा सगळे गाडीतून. म्हण्या लवकर उतर. ती बघ कोकणातली होळी. वाव. ओ बाबा, तो डान्स कसला आहे? त्याला जाखडी नृत्य म्हणतात. जाखडी? जाखडी. कोकणात दोन सण मोठे,
हं. गणपती आणि होळी. आणि मन्या इथली होळी असते ना हं. ती चांगली 8-8 दिवस चालते बर का. 8 दिवस? हो. म्हणा नाटक नृत्य हे प्रकार कोकणी माणसाच्या अंगात मुरलेले आहेत. पण बाबा, काय एकूण सगळाच प्रकार सॉलिड एक्साइटिंग आहे ना? आहे की नाही? म्हणजे संध्याकाळच्या सरत्या प्रहरात अंधारात फडफडणारी होळी, हम्म. ती विविध रूप घेऊन नृत्य करणारी माणसं, नारळी पोफळीच्या वनराईतून वाहणारा मंद वारा, ही मजा आपल्या शहरातल्या होळीला नाहीच. बाबा, हा. माझ्या गँगला एकदा इकडे आणायलाच हवं. हम्म. आणि मन्या हा. होळीच्या दुसऱ्या दिवशी ह्याच राखेत पाणी टाकून ती एकमेकांना लावून धुळवड साजरी केली जाते. ओ. शुद्ध भाषेत याला धुलीवंदन असं म्हणतात. हा. अगं दिवसभर नुसती धम्माल चालते बघ यांची. आजी, या होळीवरून आपल्या मराठीत किती फ्रेजेस पडले आहेत नाही? हो ना. म्हणजे एखाद्याच्या आयुष्याची होळी होणं, शिमग्याची सोंग किंवा धुळवड साजरी करणं, हो ना? हम्म. म्हणे सरत्या थंडीत 5 दिवस होळी विझू द्यायची नसते. हा. तेव्हा रात्री राखण करत बसणाऱ्यांच्या गप्पांमध्ये कितीतरी प्रकारच्या लोककथा, सतींच्या नरवीरांच्या कथा, सत्य आणि कल्पित कथांची भांडारच्या भांडार या होळीत उघडली जातात. म्हणा गुजरात, सौराष्ट्र आणि उत्तरेला हम्म. होळी हा केवळ बिभत्स रसाचा सण नसून हम्म. याला थोडं धार्मिक आणि थोडस रंगील रूप पण आहे बरं का. हो? हा. अगं होळीची पूजा करण्यासाठी स्त्रिया अगदी नटून सजून जातात. आणि होळीत वाहिलेला नारळ चांगला खरपूस भाजल्यावर तो बाहेर काढून खजुराबरोबर त्याचा प्रसाद घरोघर वाटला जातो. बर. ए आजी, गोमांतकातल्या होळीबद्दल तू काहीतरी सांगत होतीस ना? हो. अगं गोमांतकात म्हणजेच गोवा, पणजी या भागामध्ये गावोगावच्या देवळांसमोर एक वेताचा वृक्ष ढोलकं वाजत गाजत आणला जातो. तो आणताना त्याच्या फांद्या छाटतात बर का. 15-20 गावकरी तो वृक्ष खांद्यावर घेऊन नृत्य करत असतात. माय गॉड. आणि मग तो वृक्ष एका खड्ड्यात पुरून उभा केला जातो. आंब्याच्या डहाळ्यांनी त्याला सुशोभित करतात. त्याच्या वरच्या टोकाला एक नारळ बांधतात. हीच त्यांची होळी. तिला हळदी कुंकू वाहून तो नारळ फोडून मग थोडी बोंबाबोंबही करतात. आणि म्हणा मद्रासमध्ये शिवालयासमोर होळी पेटवण्याची प्रथा आहे बरं का. याला मदन दहनाचा प्रकार मानतात. पण बाबा, काय या प्रथा कितीही सुंदर असल्या ना तरी सुद्धा मला असं वाटतं की आता ही होळीची प्रथा बंद करावी. हो, कारण ह्या होळीसाठी आपण जी झाडं जाळतो त्यामुळे निसर्गाचं किती नुकसान होतं. अहो, एक झाड वाढायला 20 वर्ष लागतात, पण तोडायला 20 मिनिटंही लागत नाहीत. काय आहे म्हणा, कागद निर्मितीसाठी जी बेसुमार वृक्षतोड होते त्या मानानं हे प्रमाण अल्पच नाहीये का. कसं आहे, आपण साधे पाठकोरे कागद वापरण्याची सुद्धा काळजी घेत नाही अगं. शिवाय म्हणे होळीत सुकी लाकडं जाळतात, झाडं तोडून ओली लाकडं घालत नाहीत. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ही प्रथाच बंद करण्यापेक्षा तरुणांनी योग्य ती काळजी घ्यावी. म्हणजे निसर्ग रक्षणाची बांधिलकी पाळावी आणि आपल्यातल्या वाईट प्रवृत्तींची रूपकात्मक होळी करावी. अगदी बरोबर बोललास कुमारा. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे.
अश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी स्वामी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.